एक पाटील म्हणत असताना एक जी इमेज जनरल तयार होते ती ब्रेक करत तुम्ही खूप स्टुडियस असणारं एक लिडरशिप या भागात येते. तर हे कसं काय, म्हणजे हा पॅटर्न कसा काय तुमचा आला? असे तुम्हाला काही प्रसंग आठवत आहेत का एखादे? म्हणजे मे बी ते गंभीर नसतील, सिरियस नसतील, पण बाबा काही ठिकाणी अशा प्रकारचा जुगाड करावा लागला होता की मी इंजिनिअरिंगचा जुगाड सांगतो. आणि बऱ्यापैकी जमीन आता ओलिताखाली येणार आहे. ही एखाद्या चित्रपटाची गोष्ट आहे. ह्याचे राईट्स आता तुम्ही बनवून ह्याच्यावर एक पिक्चर आला पाहिजे असं वाटत नाही का तुम्हाला या सगळ्या प्रोसेसवरती? आपण खरंच आपण मिळून काढू पाहिजे तो पिक्चर. आमदार राणादादा पाटील, तर खाली त्याचा जो SEO आहे किंवा खाली रिलेटेड सर्चेस जे असतात त्याच्यामध्ये एक शब्द येतो, पीक विमा स्पेशालिस्ट. तर हे काय नेमकं प्रकरण? तुमचा स्वभाव जो आहे तो खूप शांत संयमी आहे, तर तुम्ही रिॲक्ट कसं करता या सगळ्या गोष्टींना? मी शक्यतो बॉदर नाही करत. तुम्ही ज्यावेळी भाजपमध्ये जाणार त्यावेळी अमित शहानी खूप महत्वाचा रोल याच्यामध्ये प्ले केला असं आम्हाला समजलं. तर नेमकं त्यावेळी काय काय घडलं होतं? अमित शहाचं आणि तुमचं नातं कसं? तुमचा तो जो स्ट्राईक रेट आहे तो खूप तगडा आहे फडणवीसांचा आणि तुमचं, तर ते बॉन्डिंग काय, कसं काय एवढं तुमचं बॉन्डिंग सगळं तयार झालं? बॉन्डिंग आहे ते खूप आधीपासूनच आहे. नमस्कार मंडळी, मी संजय स्वागत करतो तुमचं आमच्या लेट्सअप मराठीच्या या विशेष कार्यक्रमामध्ये, ज्याचं नाव आहे लेट्सअप चर्चा. आपल्या नकाशावर असं एकही गाव नाही जिथं आई तुळजाभवानीचं नाव नाही. आणि याच आई तुळजाभवानीच्या आशीर्वादाने पावन झालेल्या भूमीचे एक विजनरी आमदार माझ्यासोबत आहेत. ते भाजपा महायुतीचे येत्या विधानसभेचे अधिकृत उमेदवार आहेत. माझ्यासोबत आहेत माननीय राणा जगजितसिंह पाटील. दादा, स्वागत आहे तुमच्या लेट्सअपवरती. काय एकंदरीत दिवसभर सगळा प्रचाराचा तुमचा आम्ही गडबड सगळी बघतोय, कसा चालू आहे प्रचार? आज काही ठराविक गावांमध्ये बैठका होत्या प्रमुख कार्यकर्त्यांबरोबर, आणि आता आपण अंदूर गावामध्ये आहोत. इथे खंडोबाचं प्रसिद्ध मंदिर आहे आणि आता मुलाखत झाली की दर्शनाला आम्ही जाणार आहोत. अरे वा, चांगली बैठक झाली. ही आता दिवसातली आमची दुसरी बैठक आहे. बरं अशा अजून 4 बैठक आहेत. बरं. ज्या त्या सर्कलमधल्या, जिल्हा परिषद सर्कलमधल्या प्रमुख कार्यकर्त्यांबरोबर बैठक आहेत, चर्चा आहे. ओके, पुढची रणनीती ठरवणं. अरे वा. काय मग आता रणनीती, प्लॅनिंग आणि एकंदरीत प्रचाराचा जो काही सगळा गडबड गोंधळ सगळी चालू आहे, ह्याच्यातले महत्वाचे टप्पे तुम्हाला काय वाटतं एकंदरीत प्रचार करत असताना? आता एवढा सगळा तुम्हाला निवडणुकांचा अनुभव आहे. गेल्या 5 वर्षामध्ये आधी आम्ही 2-2.5 वर्ष विरोधात होतो. तेव्हा आम्ही केलेला संघर्ष आणि जनतेला मिळवून दिलेला न्याय हा एक मुद्दा आहे. त्याच दरम्यान कोविडचा काळ होता, तेव्हा आम्ही सर्वांनी मिळून केलेलं काम याची थोडी आठवण करून देणं, आणि महत्त्वाचं म्हणजे महायुती सरकार आल्यापासून अभूतपूर्व असा विकास निधी ह्या भागामध्ये आपण आणू शकलो. प्रचंड मोठे जे प्रकल्प आहेत, विशाल प्रकल्प, गेम चेंजर प्रकल्प या भागासाठी जे होते रखडलेले, ठाकरे सरकारने दुर्लक्ष केलेले, ते सर्व बऱ्यापैकी मार्गी लागलेत. निधी उपलब्ध झाला आहे. बऱ्याच ठिकाणी कार्यारंभ आदेश देखील झालेले आहेत आणि काही पाईपलाईनमध्ये आहेत. त्यामुळे एका स्तरापर्यंत समाधान आहे. ह्या सर्व गोष्टी लोकांपर्यंत आम्ही पोचवतो आहे की हक्काचं पाणी, पश्चिम महाराष्ट्रातलं कृष्णा खोऱ्याचं हक्काचं पाणी आणि मोठ्या प्रमाणामध्ये रोजगार निर्मिती, नवीन उद्योग आणून आणि पर्यटन, धार्मिक पर्यटनाच्या माध्यमातून ही आता आम्ही जनतेपर्यंत पोचवतो आहे की पुढच्या 5 वर्षात इथला आर्थिक चेहरामोहरा आपण बदलणार आहोत. ओके ओके. दादा, नेहमीच म्हणजे मला ज्यावेळी मी तुमची मुलाखत घेणार, तुमच्याशी गप्पा मारणार असं मला समजलं आमच्या सरांकडून, तर एक क्युरियोसिटी होती. कारण मी याच भागातला आहे. मी परत पुण्यात गेलो आणि एकंदरीत आपल्या भागातले बऱ्यापैकी तरुण वर्ग जो आहे तो पुण्या मुंबईसारख्या मोठ्या शहरात येतात, तिथं शिकतात, तिथं कामं पुढं बघतात. पण तुमची मुलाखत ज्यावेळी करायची त्यावेळी क्युरियोसिटी माझी अशी झाली की एकतर आडनाव तुमचं, त्या आडनावामध्येच एक दबदबा आहे पाटील. त्यानंतर जे काय राजकीय कारकीर्द सगळी त्याची लिगसी जी आहे तुम्ही सगळी अनुभवलेली आहे. मंत्रिपद असतील, त्यानंतर आता जे तुम्ही ट्रान्सफॉर्मेशन झालेलं आहे मागच्या काही काळामध्ये, मग पक्षांमधले जे काही बदल असतील, या सगळ्या गोष्टींमधून, तर हे जे सगळं राजकीय वलय आहे, त्यानंतर ही जी परिवाराची मिळालेली लिगसी आहे, एक पाटील म्हणत असताना एक जी इमेज जनरल तयार होते ती ब्रेक करत तुम्ही खूप स्टुडियस असणारं एक लिडरशिप या भागात येते.
तर हे कसं काय, म्हणजे हा पॅटर्न कसा काय तुमचा आला? कारण जनरल पाटील म्हणलं ना की पहिल्यांदा एक टर्म येते की बाबा, एक आता काय म्हणू, किंवा जनरल महाराष्ट्राच्या डोक्यात अशी टर्म येते की पाटील म्हणल्यानंतर एक असा माणूस उभा राहील की आता बाकीच्यांनी शांत बसा रे. पण तुम्ही सगळे आता जनरल, मी कार्यकर्त्यांशी खाली मित्रपरिवाराशी ज्यावेळी बोलतोय तर असं होतं की सगळ्यांना सामावून घेणारं एक नेतृत्व आहे आणि त्यातल्या त्यात एक विजनरी आणि खूप अभ्यासू. तर हे कसं सगळं झालं, हा प्रवास तुमचा? नाही, मी जो आहे तो आहे आणि तुम्ही जसे आहात तसे आहात, त्यात काही फार बदल होत नसतो. मूळतः मी राजकारणामध्ये यायचा विषयच नव्हता. माझे आई वडील आणि मी आम्ही ठरवलं होतं की माझा राजकारणाचा काही संबंध नसणार. माझं इंजिनिअरिंग झाल्यानंतर मी वर्षभर परदेशात गेलो, बऱ्याच ठिकाणी फिरलो, काय करायचं ठरवलं आणि मग ठरवल्याप्रमाणे माझं एक छोटं युनिट मी नवी मुंबईत टाकलं. ओके. त्या काळात अशी नवीन टेक्नॉलॉजी होती, हम्म. SMT नावाची, सरफेस माउंट टेक्नॉलॉजी. ओके. तर त्याची एक फॅक्टरी टाकली छोटी. आम्ही R&D करायचो आणि मॅन्युफॅक्चरिंग करायचो. त्यामुळे ते चाललं होतं, व्यवस्थित चाललं होतं. पण मध्ये नियतीला काहीतरी वेगळं वाटलं आणि मी एकदम राजकारणामध्ये आलो. ओके. असं काही ठरवून वगैरे नव्हतं किंवा आम्ही विचारही केला नव्हता, परंतु परिस्थिती अनुरूप मी आलो राजकारणात. पॉलिटिक्स आणि एज्युकेशन ह्याचं काय, किती इम्पॉर्टन्स ऑफ एज्युकेशन इन पॉलिटिक्स, जे पूर्ण मग एक जनरल एखाद्या भागाचा विकास करत असताना तिथली जर लिडरशिप एज्युकेटेड असेल तर त्याचा किती परिणाम होतो, असं तुमचं काय मत आहे? कारण तुम्ही स्वतः इंजिनियर आहात. इंजिनिअरिंग रिलेटेड एक वेगळा प्रश्न आहे माझा, कारण मी पण इंजिनियर आहे आणि खूप आपले प्रेक्षक वर्ग आहेत जे बघणारे इंजिनियर असतील, आपल्या मतदारसंघातले पण आणि इतर महाराष्ट्रातली पण सगळी लोक. पण सध्या शिक्षणाचं महत्त्व राजकारणात कितपत आहे असं तुम्हाला आता आपले महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनीच या बाबतीत जे बोलायचं ते बोलले, त्याच्या पुढे मी काय बोलणार? हे वास्तवच आहे. एज्युकेशनच्या माध्यमातून आपल्याला अनेक गोष्टी ज्या आहेत त्या स्वाभाविकपणे जरा लवकर समजतात. थोडी आपली व्याप्ती जी आहे विचार करण्याची ती वाढलेली असते आणि तुम्ही इंजिनियर आहात म्हटल्यानंतर आपल्या थिंकिंग थोडं ॲनालिटिकल असतं. करेक्ट. कुठलाही प्रॉब्लेम असतो, त्याचे आपण तुकडे पाडतो करेक्ट. आणि मग एक एक छोटा छोटा सॉल्व्ह करत जातो. करेक्ट. त्याचा निश्चितपणे राजकारणात उपयोग होतो. कारण बऱ्याच वेळेस राजकारण फक्त भावनिक करणं किंवा तेवढ्यापुरतं आपलं मतं मिळवण्यासाठी करणं, यात आम जनतेचा फायदा जास्त नसतो. तेवढ्यापुरतं इलेक्शन जिंकलं जातं, बरोबर आहे. परंतु भागाचा विकास करायचं म्हटलं किंवा आपल्या लोकांच्या अडचणी आहेत त्या समजून घेऊन सोडवायचं म्हटलं तर त्याला वेळ द्यावा लागतो, पाठपुरावा करावा लागतो आणि तरच मोठ्या गोष्टी होऊ शकतात. सुदैवाने आम्हाला योग्य पाठबळ मिळाल्यामुळे अनेक विषय जे आहेत आमच्या भागासाठी जे महत्त्वाचे होते ते आम्ही मार्गी लावू शकलो. ओके. आता तुम्ही इंजिनियर आहात आणि प्रत्येक इंजिनियर एक हाडाचा जुगाडू असतो. तर असं राजकीय या सगळ्या प्रवासामध्ये असे तुम्हाला काही प्रसंग आठवत आहेत का एखादे? मे बी ते गंभीर नसतील, सिरियस नसतील, पण बाबा काही ठिकाणी अशा अशा प्रकारचा जुगाड करावा लागला होता? नाही, मी इंजिनिअरिंगचाच जुगाड सांगतो. बेसिकली आपण 115 किलोमीटरवरनं उजनी धरणातनं धाराशिव शहराला पाणी आणण्याची योजना ही आपण मंजूर करून घेतली. बरोबर. खूप असं द्राविड प्राणायाम करून ती मंजूर करून घेतली. त्याच्यामध्ये 2 पंप हाऊस फक्त त्यांनी परमिट केले. आम्ही म्हणत होतो की तिसरं लागतंय, पण तिसरं पाहिजे असेल तर योजनाच होत नाही म्हटले. आम्ही मंजूरच नाही करणार. मग आम्ही मंजुरी द्या म्हटलं, केलं. पाणी आलं नेमकं धाराशिव शहरापर्यंत, एकदम फुटहिल्सपर्यंत. शेवटचं चढ काही वरच जाईना पाणी. काय करायचा मोठा प्रश्न पडला. मग तिथे एक विहीर होती, पाणी पुरवठ्याची एका शेजारच्या गावची विहीर होती. आम्ही विचार काय केला, जी स्पेअर पंपसेट्स असतात, दोन्ही पंप हाऊसेसला एक एक पंपसेट स्पेअर होतं. ओके. 3 पंप होते, त्यातलं एक स्पेअर होतं ओके. आणि दोन्हीकडचे म्हटलं तर 2 स्पेअर होते. तर ते 2 आम्ही उचलून आणले या विहिरीकडे आणि इथे एक सेपरेट पंप हाऊस आम्ही केलं. बरं. जे योजनेमध्ये अपेक्षितच नव्हतं, डिझाईनमध्ये नव्हतं, पण गरज होती प्रॅक्टिकली. इंजिनिअरिंगचा तो आपल्याला फायदा झाला की अशक्य वाटणारी योजना, करेक्ट. लोक विरोधक त्याच्याबद्दल खूप टीका करायचे बरोबर. की बनवाबनवी आहे म्हणून, पण प्रत्यक्षात आम्ही ऐन उन्हाळ्यात पाणी आणून दाखवलं, तर त्याचा इंजिनिअरिंगचा उपयोग झाला ना. मी म्हटलं ते जुगाडच आहे, प्रॉपर जुगाडच केलं ते. करेक्ट आहे. करेक्ट आहे. मी काय म्हणतोय आता, कारण ही जी योजना आली, ज्या प्रकारे पाणी आज धाराशिवपर्यंत प्रत्येक तुळजापूर मधल्या माणसापर्यंत ते पोचतंय आणि बऱ्यापैकी जमीन आता ओलिताखाली येणार आहे, ही एखाद्या चित्रपटाची गोष्ट आहे. ह्याचे राईट्स आता तुम्ही बनवून ह्याच्यावर एक पिक्चर आला पाहिजे असं वाटत नाही का तुम्हाला या सगळ्या प्रोसेसवरती? आपण खरंच आपण मिळून काढू पाहिजे तो पिक्चर. ही स्टोरी जी आहे ती 99-2000ला सुरू होते. डॉक्टर पद्मसिंह पाटील साहेबांनी हा विषय जो आहे तो हातात तेव्हा घेतला. करेक्ट. मी नेमकं तेव्हाच इंजिनिअरिंग संपून बाहेर पडलो होतो. माझे सासरे जे आहेत
ते टाटा मोटर्समध्ये जनरल मॅनेजर क्वालिटी अश्युरन्स होते. ओके. आणि त्यांच्या मनामध्ये हा विषय खूप होता, कृष्णा खोऱ्यातल्या पाण्याचा विषय. मग आम्ही अधिकाऱ्यांबरोबर चर्चा केली आणि मग हा मुद्दा पुढे आला की आपल्या हक्काचं पाणी आहे. ही स्टोरी जी आहे हां. 2099-2000ला सुरू होते. ओके. 2001मध्ये डॉक्टर साहेबांनी मंत्रिमंडळाच्या बैठकीत ज्या आक्रमकपणे हा विषय मांडला हम्म. आणि मंजूर होईपर्यंत बैठकच संपणार नाही, हम्म. हे जे म्हटले ते नक्की एक असं स्पेशल सीन होईल आपल्या पिक्चरमध्ये. हां. तेच ना, आणि कारण मग बरेच ट्विस्ट आहेत. हा ट्विस्ट बरेच भरपूर twist आहेत. हे आता ज्यावेळी या गोष्टीच्या निमित्ताने, या प्रकल्पाच्या निमित्ताने ज्यावेळी तुम्ही सांगायला बसाल, त्याची एक वेगळी मुलाखत खरं तर होऊ शकते. निश्चितपणे. दुसरा मुद्दा मला तुम्हाला महत्वाचा असं सांगायचा आहे की ज्यावेळी तुमचं नाव जर गुगलला सर्च केलं की आमदार राणादादा पाटील, तर खाली त्याचा जो SEO आहे किंवा खाली रिलेटेड सर्चेस जे असतात त्याच्यामध्ये एक शब्द येतो, पीक विमा स्पेशालिस्ट. तर हे काय नेमकं प्रकरण, पीक विमा स्पेशालिस्ट? मूळ मुद्दा काय आहे की पीक विमा हा विषय क्लिष्ट असल्यामुळे बरेच जण त्याच्या जास्त खोलात जात नाहीत. सुदैवाने मी जेव्हा राज्यमंत्री झालो तेव्हा माझ्याकडे जी खाती आली त्याच्यामध्ये अगदी डायव्हर्स खाती होती. एकीकडे ॲग्रिकल्चर, बरोबर, कृषी होतं, दुसरीकडे उद्योग खातं होतं. इंडस्ट्री. आणि बाकी बरेच होते. नंतर रेव्हेन्यू पण होतं. त्यामुळे सुदैवाने मला या विषयाचा अभ्यास बारकाईने करता आला आणि आपल्या भागात दुर्दैवाने अनेक शेतकरी आत्महत्या होत्या तेव्हा. आणि शक्यतो मी प्रत्येक ठिकाणी जायचा प्रयत्न करायचो. आणि परिस्थिती जी आहे ती लक्षात आल्यानंतर, गांभीर्य लक्षात आल्यानंतर मी जास्त या विषयाच्या खोलात गेलो, अनुदान आणि पीक विमा. ओके. आणि मग लक्षात आलं की शेतकऱ्यांना खरं न्याय मिळत नाही आहे. आणि मग एकदा 2016-17मध्ये विषय असा झाला की प्रचंड नुकसान झालं होतं. 8 पैकी 6 तालुक्यांना पीक विमा मिळाला, परंतु 2ला मिळालाच नाही. ओके. त्याचं कारण असं होतं की प्रशासनाने काही चुकीच्या गोष्टी केल्या, कागदोपत्री चुका केल्या आणि ते मान्य करायलाच तयार नव्हते. मग आपण अगदी वेगळी समिती पाठवून, मी तेव्हा विरोधात होतो, पण वेगळी समिती आपण पाठवायला लावली आणि मग वास्तव जे आहे ते समोर आणायला लावलं. तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्रजीच होते. मग त्यांच्यापुढे हे सगळं मांडलं आणि त्यांनी मान्य केलं की चुका झाल्या. पण शेवटी आम्ही हायकोर्टात गेलो आणि हायकोर्टातनं राज्याच्या नाही तर देशाच्या इतिहासात पहिल्यांदाच असं झालं की पीक विमा कंपनीला नाही तर राज्य सरकारला भरायला लावला. ओके. म्हणजे शेतकऱ्यांना द्यायला लावला. करेक्ट. तर शेतकऱ्यांना तेव्हा न्याय मिळाला. तसंच 2021मध्ये पण आपण सुप्रीम कोर्टपर्यंत गेलो आणि ती केस अजून चालू आहे. अजून 650 कोटी रुपये यायचे आहेत. 200-300 कोटी काही 3-3.5 लाख शेतकऱ्यांना मिळाले आणि आता अजूनही लढतोय आपण. ओके. म्हणजे अन्याय होतो आणि त्याच्याबद्दल आपण जर आवाज उठवला, आपण लढलो तर न्यायही मिळतो, हे यातनं दिसतं. ओके. आता हे सगळं करत असताना, या सगळ्या कामाच्या सगळ्या गडबडीमध्ये विरोधक एक असतात जे, कारण तुम्ही जसं मगाशी बोलता बोलता सांगितलं की बऱ्याच जणांना मी ते पाणी एवढ्या वर आणील हे वाटलंच नव्हतं ज्यावेळी तिसरा पंप लावायची तुमची गोष्ट चालू होती. तर हे जे ट्रोल्स असतात, हे जे खिल्ली उडवून असतं, अशा सगळ्या गोष्टींना, कारण तुमचा स्वभाव जो आहे तो खूप शांत संयमी आहे, तर तुम्ही रिॲक्ट कसं करता या सगळ्या गोष्टींना? मी शक्यतो बॉदर नाही करत. अच्छा. मी बॉदर नाही करत. आता मी काही लोकांना बाळ हे चुकीचं आहे म्हटलं तर बाळ म्हटलं की लोक उत्तेजित होतात. आता ते बाळच आहेत माझ्या तुलनेत, वयाने जर लहान असते, आता तुम्ही माझ्यापेक्षा लहान असाल, तुम्हाला मी जर बाळ म्हटलं तुम्ही उत्तेजित व्हायची गरज आहे का? पण होतात काही जण. त्यांचं काम करण्याची पद्धत किंवा त्यांचे संस्कार वेगळे आहेत आणि माझे वेगळे आहेत, एवढाच फरक म्हणता येईल. ठीक आहे. बघणाऱ्यांना आता सगळ्यांना समजलं असेल काय नेमकं आत्ता बोललेत दादा. पण आता आपण विरोधकांपासून थोडंसं मित्रांकडे येऊया. कारण तुम्ही ज्यावेळी भाजपमध्ये जाणार त्यावेळी अमित शहानी खूप महत्वाचा रोल याच्यामध्ये प्ले केला असं आम्हाला समजलंय. तर नेमकं त्यावेळी काय काय घडलं होतं? अमित शहाचं आणि तुमचं नातं कसं आहे? नाही, मी त्या बाबतीमध्ये काही बोलणं संयुक्तिक असं मला वाटत नाही. पण महत्त्वाचा मुद्दा जो आहे तो असा आहे की या भागाच्या, म्हणजे आपल्या धाराशिव जिल्ह्याच्या विकासाच्या बाबतीत एक स्टॅग्नेशन आलं होतं. सुलत आली होती, काय हालचालच होईना. आता आम्ही 1,500 एकरची MIDC खूप वर्षापूर्वी करायचं ठरवलं होतं, भूसंपादन झालं, परंतु जी हालचाल व्हायला हवी होती ती दुर्दैवाने होईना. पाण्याच्या बाबतीतला विषय तर आपण बोललोच. असे अनेक विषय होते ज्याला योग्य पद्धतीने निधी मिळत नव्हता किंवा जी गती पाहिजे ती मिळत नव्हती. आणि मग माझी या विषयांच्या बाबतीमध्ये चर्चा झाल्यानंतर मी एक निर्णय घेतला आणि तो निर्णय आपल्याला माहिती आहे, 2019मध्ये निर्णय घेऊन मी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला. खूप व्यापक विचार होता
माझ्यासाठी ते निश्चित सोपं नव्हतं, कारण राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी चे फाउंडर खरं तर डॉक्टर पद्मसिंह पाटील साहेब आहेत आणि स्वाभाविकपणे एक वेगळं नातं. परंतु या भागाच्या विकासासाठी तो निर्णय घेणं मला संयुक्तिक वाटलं आणि तो निर्णय योग्य होता हे आज दिसतंय. कारण गेल्या 2-2.5 वर्षामध्ये ज्या पद्धतीचं काम आपण करू शकलोय, ज्या गतीने निधी आणू शकलोय आणि प्रत्यक्षात कामाची सुरुवाती झाली आहे, त्यातनं हे स्पष्ट होतं की जो निर्णय मी घेतला तो आपल्या भागाच्यासाठी तरी नक्की योग्य होता. या भागाच्या विकासासाठी गरजेचा होता. थोडासा अराजकीय प्रश्न आहे हम्म. आत्ताच्या सिच्युएशनवरती आधारित. जसं तुम्ही सांगितलं की तो काळ थोडासा टफ होता आणि आत्ताच्या यूथसाठी तुमचं उत्तर खूप महत्त्वाचं ठरेल या सगळ्या याच्यामध्ये, की अलीकडं निराशा, डिप्रेशन, स्ट्रेस ह्याला खूप सोशल मीडियावरती पण याची चर्चा हो. वाढलेली आहे बरोबर. आणि किंबहुना तो महत्त्वाचा पण टॉपिक आहे. तर अशा टफ टाइम्समध्ये बिईंग अ पॉलिटिशियन, बिईंग अ लीडर, हाऊ टू मॅनेज ॲड्रेस स्ट्रेस म्हणताय का? स्ट्रेसच्या बाबतीमध्ये कसं आहे, कोणी त्याच्यापासून वाचू शकत नाही. कोणीही, म्हणजे गरीबातला गरीब आणि श्रीमंतातला श्रीमंत, ते हँडल कसं करायचं हे ऑफकोर्स महत्त्वाचं आहे. मी काही अगदी खूप चांगला हँडल करतो अशातला भाग नाही, पण मूळ मुद्दा काय आहे की बॉदर करण्यासारखे विषय कुठले आहेत आणि बॉदर करण्यासारखी व्यक्ती कोण आहे हे आपण थोडं डिफाईन करायला हवं. आपण कुठल्याही विषयाचं किती कौतुक करत बसलो तर त्याला अर्थ नसतो आणि शेवटी आपलं उद्दिष्ट काय आहे ते महत्त्वाचं आहे. म्हणजे आता एखादी परीक्षा आहे, परीक्षेमध्ये चांगले मार्क्स मिळवणं हे आपलं उद्दिष्ट आहे. आपण स्ट्रेस घेतल्याने मार्क्स वाढणार आहेत का? नाही ना. एकतर अभ्यास केल्याने मार्क्स वाढतील किंवा मग अभ्यासाच्या बाबतीमध्ये व्यवस्थित नियोजन करून अभ्यास केल्याने वाढतील. एक तर तुम्ही सगळंच अभ्यास करा किंवा मग ठराविक गोष्टी ज्या महत्त्वाच्या आहेत त्या तरी किमान तुम्ही व्यवस्थित करा, जेणेकरून आपल्याला पास होता येईल. आणि आपल्याला खूप चांगले मार्क्स पाहिजे असेल तर मग मेहनत स्वाभाविक आहे, आपण जास्त करावी लागेल. म्हणजे सांगण्याचा हेतू काय, स्ट्रेस घेतल्याने काही फायदा होत नाही. उलट डिस्ट्रेस होऊन 2 पावलं मागे येऊन त्या प्रॉब्लेमकडे बघितलं तर नक्की सोल्युशन निघतं, असं मी सांगेन माझ्या अनुभवानं. करेक्ट आहे. कारण आणि या स्ट्रेस किंवा या टफ टाइम्समध्ये एक महत्त्वाची गोष्ट असते किंवा जनरली म्हणलं जातं की जरा कमी हलकं व्हायचं असेल तुम्हाला तर थोडंसं चॉकलेट घ्या, डार्क चॉकलेट घ्या. आणि तुम्ही आणि चॉकलेट, मी आता बऱ्याच मित्रमंडळींशी गप्पा मारल्या तुमच्या, तर त्यातनं मला समजलं की चॉकलेटचं एक तुमचं विशेष प्रेम आहे चॉकलेट्सवरती. काय नेमकं हे पकडून? नाही, आधीपासून प्रत्येकाचे काही वेगवेगळे फेवरेट. आता मला पिठलं भाकरी आवडतं म्हणजे आवडतंच. लोक म्हणतात पिठलं भाकरीत काय, टेस्ट आहे डेव्हलप झालेली. आणि चॉकलेटचं पण तसंच आहे ते. म्हणजे असं काही विशिष्ट चॉकलेटच पाहिजे मला वगैरे असं काही नाही. जनरली चॉकलेट मला आवडतं. आता तुम्ही मला विचारलं आईस्क्रीम कुठलं घ्यायचं, शक्यतो मी चॉकलेटच म्हणेन. ओके ओके एक जस्ट पहिल्यापासून ती टेस्ट आवडते असंच म्हणावं लागेल. बाकी असं काही त्याला काही फार वेगळा सिग्निफिकन्स नाही. ओके. दादा तुमचे पीए किती आहेत? पीए असं शब्दच खरं अयोग्य आहे. बरं. असिस्ट करणारे, मदत करणारे अनेक सहकारी आहेत. ते काय आता कुटुंबासारखेच आहेत. त्यांना असं पीए म्हणणं सुद्धा खरं तर योग्य नाही. सहकारी, ठीक आहे, सहकारी बरेच आहेत. वेगवेगळं काम करणारे वेगवेगळे सहकारी आहेत. ओके. कसं आहे, कामाचं स्वरूप माझ्या ना खूप व्यापक झालेलं आहे. मी सुरुवातीलाच राज्यमंत्री म्हणून काम सुरू केलं. त्यामुळे इतर लोकांच्या तुलनेमध्ये कामाचा व्याप जो आहे आणि स्वाभाविकच आहे की लोकांच्या अपेक्षा खूप मोठ्या ठरलेल्या आहेत. त्यामुळे कुठला एकच मुद्दा मी एवढंच करेन बाकीचं नाही करणार असं शक्य नाही होत. रोज साधारण 100 ते 150 वेगवेगळे विषय माझ्याकडे येतात आणि माझ्याकडे एक 250 अंदाजे 250 कामांची यादी आहे ज्याचा मी रेग्युलरली पाठपुरावा करतो. म्हणजे आपण आता जे काही अचीव करू शकलो गेल्या खास करून 2-2.5 वर्षात, म्हणजे आता आम्ही ऑपोजिशनमध्ये असताना, विरोधी पक्षात असताना एखाद्या मंत्र्यानं पत्र दिलं, त्यांनी काहीच केलं नाही, मग त्यांना दुसरं पत्र पाठवायचं, स्मरणपत्र 1 म्हणून, स्मरणपत्र 2, स्मरणपत्र 3, म्हणजे रेकॉर्ड राहतं की आपण प्रयत्न केले. विधानसभेमध्ये सुद्धा काही विषय मांडणं, आम्ही आंदोलनं बरीच केली. तर मूळ मुद्दा काय आहे की आपण जेव्हा व्याप्ती कामाची वाढवतो तेव्हा सगळंच आपण करू शकत नाही. सगळं आपण करायला गेलो तर ते प्रॅक्टिकली होऊच शकत नाही. तर कामाच्या व्याप्तीमुळे अनेक सहकारी आहेत जे वेगवेगळे कामं हाताळतात आणि कामाची व्याप्ती काही दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. ही चांगली बाब आहे. माझं भाग्य समजतो मी की लोक माझ्यावरती विश्वास ठेवून एवढी वेगवेगळी कामं सांगतात. करेक्ट. दादा आपण आता नळदुर्गच्या परिसरामध्ये आहोत आणि इथं
स्वतंत्र भारताचे पहिले अशोक चक्रवीर हो शहीद हवालदार बचत्तर सिंग हम्म. यांचं स्मारक तुम्ही हो उभारलं. हो काय कशी नेमकी ही संकल्पना सुचली? कारण हे कुणाला माहिती नव्हतं. या स्मारकामुळं आज त्या शहीद जवानाची बरोबर. गोष्ट किंवा त्यांची आठवण आज प्रत्येक आपल्या भागापासून ते जगाच्या आज नकाशावरती गोष्ट आली. ह्याच्या मागची आयडिया काय होती नेमकी? मराठवाडा मुक्तीसंग्रामाच्या दरम्यान जे काही घडलं त्या बाबतीत जास्त चर्चाच होत नाही. म्हणजे आपण वेगवेगळे बाकीचे विषय मांडतो, बरोबर. पण तेव्हाची परिस्थिती भयानक होते. किंबहुना बऱ्याच लोकांना या बाबतीतला पण तो डिफरन्स अजून कदाचित माहीत असेल नसेल. 47ला भारत स्वतंत्र झाला, पण त्यानंतर वर्षभराचा हो, तो मी ते explain कालावधी करतो. गेला. हा, तर बेसिकली मराठवाडा मुक्तीसंग्रामाच्या बाबतीत लोकांना जास्त माहिती नाही आहे. अगदी मराठवाड्यात सुद्धा बऱ्याच जणांना बचित्तर सिंग कोण किंवा पहिलं अशोक चक्र म्हणजे काय हे माहिती असायचं फार कारण नाही. पण जेव्हा आमच्या लक्षात आलं की एवढी मोठी घटना घडली, आपल्याला कल्पना आहे की 1947मध्ये आपल्याला स्वातंत्र्य मिळालं देश म्हणून, बरोबर. परंतु मराठवाडा आणि निजामच्या अंडर जो भाग होता तो 1 वर्षानंतर स्वतंत्र झाला हे आपल्याला माहिती आहे. पण त्याच्यातला बारकावा असा आहे की सरदार वल्लभभाई पटेलांनी जे ऑपरेशन पोलो लॉन्च केलं, म्हणजे भारतीय सेनेने इथे निजाम सैनिकांवरती जे अटॅक केला आणि आपला भाग जो आहे तो सोडून घेण्यासाठी जो प्रयत्न केला, तेव्हा नळदुर्गच्या इथे अलियाबादला एक पूल आहे, त्याची एक महत्त्वाची बाब आहे. तिथे एक लढाई झाली आणि त्या लढाईच्या दरम्यान निजामाच्या सैन्याचं साधारण प्लॅनिंग होतं की तो पूल उडवायचा, जेणेकरून भारतीय सेनेला पुढे येताच येऊ नये, हैदराबादपर्यंत जाता येऊ नये. त्यांनी तेव्हा एक मर्सनरी, ब्रिटिश मर्सनरी आणला होता. ओके. तर ब्रिटिश मर्सनरीचं काम काय होतं, तर तिथे बॉम्ब लावायचे आणि उडवायचं. ओके. बचित्तर सिंग आहेत, त्यांनी फायरिंग करून या लोकांना पळवून लावलं. त्या दरम्यान त्यांनाही गोळ्या लागल्या तरी त्यांनी लीड केलं. जे त्यांच्याबरोबर शिपाई होते त्यांना लीड केलं. दुर्दैवाने त्यांचं तिथे मृत्यू झाला. परंतु महत्त्वाची बाब काय आहे की त्या ठिकाणी तो पूल उडवू दिला नाही. त्यामुळे भारतीय सेना जी आहे ती पुढे जाऊ शकली आणि पुढचं तर आपल्याला माहिती आहे. खरं. तर हे महत्त्व लोकांना कळावं आणि मराठवाड्यातले अनेक स्वातंत्र्य सेनानी ज्यांच्याबद्दल आपल्याला काहीच माहिती नाही, नावही माहीत नाही, त्यांचा आता गौरवाने उल्लेख व्हायला हवा, म्हणून आम्ही त्याच भागात 12 एकर जागा आता शोधली आहे आणि त्या 12 एकर जागेवरती मराठवाडा मुक्तीसंग्रामाचं प्रचंड मोठं स्मारक आपण करतोय. ओके. तो जो इतिहास आहे, दैदिप्यमान जो इतिहास आहे, तो तिथे आजच्या पिढीला समजेल, तर नवीन तंत्रज्ञानाचा वापर करून आजच्या पिढीला समजेल, आवडेल अशा पद्धतीने आपण मांडणार आहोत. ग्रेट. त्याचं बेसिक प्लॅनिंग आम्ही केलं आहे. जागेची थोडीशी अडचण होती, ती पण प्रक्रिया आता अंतिम टप्प्यात आहे. पुढे आमचा हेतू हा निश्चितपणे राहणार आहे की मराठवाडा मुक्तीसंग्रामाचं प्रचंड असं उपयुक्त, मी शब्द उपयुक्त वापरतोय, स्मारक व्हावं. ओके. तुमचे जनरल आयडल्स कोण कोण आहेत दादा? माझे वडील डेफिनेटली, कारण ज्या प्रकारचं काम त्यांनी केलं ते सुद्धा असं मूळ राजकारणी नाही, छक्के पंजेवाले राजकारणी बिलकुलच नाही. प्रचंड परिश्रम करणारे आणि ह्युमन टचवाले. म्हणजे आता एखादी व्यक्ती रस्त्यावरनं जाताना, चालत जाताना दिसली आणि कुठे चालले असले तर गाडी थांबवणार, कुठे चाललाय विचारणार आणि शक्यतो त्या व्यक्तीला त्याच्या घरापर्यंत सोडणार. असं सहसा जमत नाही, म्हणजे माझ्यासारख्यालाही जमत नाही. परंतु ते खूप वेगळे आहेत आणि त्या सेन्सने म्हणजे निश्चितच माझे आयडल म्हटलं तर माझे वडीलच आहेत. काय व्हॉट डू यू थिंक, काय डिफरन्सेस तुमच्या दोघांमध्ये कार्यपद्धतीमध्ये काय बदल आहेत? फरक भरपूर आहे, पण असं त्यातल्या त्यात विशेष सकारात्मक बदल तुम्हाला काय काय त्यातले जाणवत आहेत अजून? कार्यपद्धतीमध्ये बदल कसं असतं, आपल्या अनुभवातनं माणूस शिकतो आणि अनुभवातनं माणूस बदलतो. आता स्वाभाविकपणे बाबांचे अनुभव आहेत ते खूप वेगळे होते, त्यांची काम करण्याची पद्धत नक्कीच वेगळी होती आणि मी काही प्रमाणात त्याचं अनुकरण केलं आहे. स्वाभाविकच आहे, माझे वडील, आपण माझे त्याच्यात काही बदलही नक्की आहेत. आता माझं इंजिनिअरिंग बॅकग्राऊंडमुळे आम्ही कदाचित प्रश्न जरा जास्त विचारतो, कदाचित निर्णय घ्यायला थोडासा वेळ लावतो, असे काही बेसिक बदल असतील. पण जनरल त्यांचं जे मत आहे की गरिबातल्या गरीब लोकांपर्यंत मदत पहिली जावी, हा निश्चित आमचा सगळ्यांचाच, मी असेल, माझा भाऊ असेल, माझी मुलं असतील, आमचा नक्की तो प्रयत्न असतो की जिथे प्रॉब्लेम जास्त आहे तिथे आपली मदत पहिली पोचावी
जास्तीत जास्त पोचावी. आता तुम्हाला उदाहरण सांगायचं म्हटलं तर किल्लारीचा जो भूकंप झाला, सास्तूर ह्या भागामध्ये भूकंप झाला, त्या कालावधीमध्ये डॉक्टर साहेब पहिले पोचलेले आणि जवळजवळ महिना दीड महिना ते तिथेच होते मदत कार्यामध्ये. Correct. आणि हार्डली एक 3-4 तास झोपायचे, तिथेच थांबले होते. त्यांच्या पूर्ण अंगावरती फोड आले होते, स्ट्रेसमुळे फक्त. झोप नाही, ते तिथला प्रचंड स्ट्रेस, लोकांना मदत करणं, पण बिलकुल तिथनं हल्ले नाही. जोपर्यंत जे ठरलेलं काम होतं ते पूर्ण होईपर्यंत बिलकुल हल्ले नाही. तर मी अशा आदर्श गोष्टी बघायला मिळाल्या प्रत्यक्ष. ते माझं भाग्य आहे. त्याच्यावरनं काही शिकून थोडं अनुकरण करायचा प्रयत्न करतो मी. बेस्ट मेमरी काय तुमची वडिलांसोबतची? बेस्ट मेमरी तुमची? असं एकदम बेस्ट मेमरी म्हणजे तुम्हाला ऐकून थोडंसं ऑड वाटेल, पण माझे वडील असं माझे मोठ्या मित्रासारखे आहेत. अरे वा. म्हणजे असं सहसा होत नाही. हां हां हां. आणि मी खूप भाग्यवान समजतो स्वतःला की वडील माझे मित्रासारखे आहेत. कुठल्याही विषयावरती आम्ही कधीही बोलू शकतो. कुठलीही अडचण असेल मी बोलतो. आणि स्वाभाविकच आहे की ते स्पेशल गोष्ट आहे. करेक्ट आहे. दादा तुम्ही चित्रपट बघता म्हणजे तुमच्या या सगळ्या कामाच्या वेळेतनं काही वेळ मिळाला तर? चित्रपट असं नाही, पण काहीतरी काहीतरी बघत असतो. काय रिसेंट टाइम्समध्ये सिरीज, शो, एखादा सिरियल काय आवडलंय तुम्हाला, असं बघितलेलं एखादी गोष्ट? असं काहीतरी लाईट नॉर्मली बघत असतो. कुठले तरी कॉमेडी शोज वगैरे असतात ना, अच्छा. असं काही स्पेसिफिक नाही, ओके पण कधी मूड लाईटन करण्याच्या अनुषंगाने बघतो. ओके. काय इंग्लिश, मराठी, हिंदी काय? तिन्ही पण. तिन्ही पण बघतो. तुमचा काय फेवरेट सांगा ना मग, हिंदीतला एखादा कॉमेडियन कोण आहे जसं तुम्ही बघताय असं? असं असं काही स्पेसिफिक काही नाही. ओके. म्हणजे अगदी अमुक स्पेशल वाटतं अशातला काही मुद्दा नाही आहे. हिरो हिरोईन तुमच्या आवडते? असंही काही अगदी फेवरेट वगैरे तो काळ संपला. आत्ताशी आहे ते काम एक काम, आणि तेवढ्यापुरतं थोडंसं मन दुसरीकडे नेण्यासाठी मग आपलं जनरल जे काही असेल ते बघायचं. वाचनाची तुम्हाला आवड आहे? प्रचंड आवड होती. ओके. होती म्हणजे आवड आहे, पण आता शक्य नाही होत. रेकमेंडेशन द्या आम्हाला काहीतरी यंगस्टर्सला, जे काय वाचलं पाहिजे असे तुमच्याकडून 1-2-3 पुस्तकांची नावं सांगा जे आमचे प्रेक्षक. पुस्तकांची नावं मी सांगणं प्रिफर नाही करणार, कारण आता कसं आहे जगच बदलून गेलंय. बरं. मी एवढंच सांगेन की आपण मोबाईलचा, गुगलचा योग्य वापर जर केला तर प्रचंड ज्ञान मिळू शकतं आणि आपल्याला स्वतःमध्ये प्रचंड बदल करता येतात. अगदी पुस्तकापेक्षा सुद्धा आता सोशल मीडियावरती योग्य आपण वापर केला तर अनेक गोष्टी स्वतःला बदलण्यासाठी, स्वतःला चांगलं करण्यासाठी, सेल्फ इम्प्रूव्हमेंट जो शब्दप्रयोग केला जातो तो नक्की आपल्याला शक्य आहे. आणि मी स्वतः प्रयत्न करत असतो. म्हणजे साधी गोष्ट, आपलं शेड्युलिंग, दिवसभर आता उद्या दिवसभरामध्ये काय काम करायचं हे थोडं आपण जर प्लॅन करून ठेवलं करेक्ट तर नक्की इफेक्टिव्ह होतं. वेळेचं नियोजन जर व्यवस्थित केलं तर नक्की फायदा होतो. आपण मगाशी बोलल्यासारखा जो स्ट्रेसचा विषय आहे, आता मला स्ट्रेस यायला लागला ना, लोक त्या पुढच्या कार्यक्रमाचे बऱ्याच वेळ थांबलेत, आता काय करायचं? याचा अर्थ आता शेवटाकडे जायचंय. नाही हरकत नाही. खूप जाता जाता एक महत्वाचा मुद्दा फक्त अधोरेखित करतो की तुम्ही 12व्या शतकामध्ये ज्यांनी धर्मनिरपेक्षतेचा संदेश दिला त्या बसवेश्वर महाराजांचं तुम्ही राज्यातली पहिली बसवसृष्टी उभा केली. हा थॉट कसा आला पण दादा? नाही, काय झालं, 12-13 वर्षापूर्वी हा विषय घेऊन काही सहकारी माझ्याकडे आले, लातूर, धाराशिव आणि सोलापूरचे वीरशैव लिंगायत समाजाचे सहकारी आले. आणि त्यांनी मला सांगितलं की मंगळवेढ्यामध्ये आपण असं बसवसृष्टीचं नियोजन केलं आहे आणि काहीतरी अडचण येते. तेव्हा मग तत्कालीन उपमुख्यमंत्री अजित पवार साहेब जे अर्थमंत्री होते त्यांच्याकडे मी त्यांना घेऊन गेलो आणि मग आम्ही प्रयत्न केला, पण दुर्दैवाने तिथे काहीतरी रिझर्वेशनचा विषय होता फॉरेस्टचा किंवा एन्व्हायरमेंटच्या, ओके. आणि ते स्मारक काही होऊ शकलं नाही. मी इथे तुळजापूरचा आमदार झाल्यानंतर एके दिवशी आम्ही नळदूरच्या जवळ त्या भागात थांबलो होतो. तिथं क्रॉस रोड आहे, तिथे थांबलो होतो आणि एकदम स्ट्राईक झालं. कशामुळे माहीत नाही, पण आम्ही 3-4 सहकारी होतो. स्ट्राईक झालं की हे लोकेशन योग्य आहे, जे मंगळवेढ्याला होऊ शकलं नाही ते आपण इथे करू. मग माझे जे सहकारी आहेत त्यांना बऱ्याच ठिकाणी पाठवलं, मी स्वतः काही रिसर्च केला आणि एक खूप चांगले आर्किटेक्ट आम्ही पुण्यामध्ये शोधले. मग त्यांच्या मदतीने एक बेसिक डिझाईन केलं आणि मग समाज बांधव भगिनींबरोबर बसून त्यात थोडेसे चेंजेस केले. स्मारक म्हणजे फक्त पुतळा हे काही आम्हाला कोणाला पटलं नाही. त्यामुळे स्मारक म्हणजे पुतळ्याच्या पलीकडे जाऊन अभ्यासिका असावी, ध्यान केंद्र असावं आणि शेवटी महात्मा बसवेश्वरांचे जे काही विचार होते ते आत्ताच्या पिढीला
समजावे अशा पद्धतीने मांडायचे, म्हणजे नवीन तंत्रज्ञानाचा वापर करून मांडायचे असं साधारण आम्ही ठरवलं आहे. 5 एकर जागा मिळाली आहे, 5 कोटी रुपयाची तरतूद आहे ओके आणि 30 कोटीचा साधारण प्रकल्प आहे. मग ओके टप्प्याटप्प्याने आम्ही करायचं ठरवलं आहे ओके आणि ते निश्चितपणे खूप उपयुक्त राहणार आहे. ओके. आपल्या भागातला तरुण हा मुख्य शहरांमध्ये त्याचं मायग्रेशन मध्ये शिक्षणासाठीचा असू द्यात किंवा कामासंदर्भातला असू द्या. आता हा प्रश्न तुमच्याकडे सारखा आला असेल, पण खरोखर टेक्स्टाईल पार्कमधून तो रोजगाराचा प्रश्न आणि आपला तरुण पुन्हा माघारी येऊन इथं स्थायिक होईल त्याच्या जन्मभूमीमध्ये, असं त्याचं सोल्युशन होणार आहे का टेक्स्टाईल पार्कच्या बाबतीत? थोडंसं नाही, मी थोडंसं एक्सप्लेन करतो. मी उद्योग खात्याचा राज्यमंत्री झाल्यानंतर स्वाभाविक गोष्ट होती की मला मोठ्या प्रमाणात इंडस्ट्री धाराशिवला आणायची होती. तज्ज्ञांबरोबर खूप चर्चा केली. तेव्हा एक निर्णय असा झाला की धाराशिवला वर्षातले 300 दिवस स्वच्छ सूर्यप्रकाश आहे. म्हणजे आपल्याला सोलर बेस्ड पॉवर जनरेशनचे प्लांट इथे करता येतील. म्हणून मग आम्ही सोलर डिस्ट्रिक्ट म्हणून धाराशिवला जाहीर करून घेतलं. ओके मग आमचा विचार काय होता की फक्त प्लांट लावून मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती होणार नाही, तर सोलरचे काही मॅन्युफॅक्चरिंग करू, हे आमचं ठरलं होतं. परदेशातल्या काही लोकांनाही आणलं होतं, प्रयत्न झाले सगळे आणि दुर्दैवाने पुढच्या मंत्रिमंडळात मी नव्हतो. त्यामुळे जे कोण इंटरेस्ट घेऊन तयार होते त्यांनी मग इंटरेस्ट थोडासा कमी केला. अच्छा मग आम्ही पाठपुरावा करत राहिलो. 2019मध्ये आता आमच्याकडे जागाही होती, तिथे 50 मेगावॉटचा सोलरचा प्लांटही उभा राहत होता, गॅस होता, जवळच हायवे होता, रेल्वे ट्रॅक होता. हे सगळं असताना तिथे इंडस्ट्री कुठली आणायची या बाबतीत तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांबरोबर चर्चा झाली आणि मग त्या चर्चेतनं हा विषय पुढे आला. टेक्स्टाईल पार्क नाही तर देशातलं पहिलं स्वतंत्र टेक्निकल टेक्स्टाईल पार्क. हो आता टेक्निकल टेक्स्टाईल म्हणजे काय, तर साध्या कपड्यावरती जर आपण ट्रीटमेंट केली तर ते टेक्निकल टेक्स्टाईल होतं. ओके म्हणजे आता समजा हा कपडा आहे, हो. ह्याला आपण केमिकल ट्रीटमेंट केलं जेणेकरून हे फायर रिटार्डंट मटेरियल लावलं, हो. म्हणजे उद्या जर आपण हे पेटवायचा प्रयत्न केला तर पेट घेणार नाही. म्हणजे कपडा असून सुद्धा त्याला केमिकल जे लावलंय त्याच्यामुळे पेट घेणार नाही. म्हणजे विशिष्ट काहीतरी गुण असलेलं वस्त्र निर्मिती, हे टेक्निकल टेक्स्टाईल. ओके म्हणजे आता प्लास्टिकचा जर विचार केला तर अस्तरीकरण जे असतं शेततळ्याचं, त्याला जे प्लास्टिक वापरतो ते टेक्निकल टेक्स्टाईल आहे. आपण पॉलीहाऊसला जे प्लास्टिक बरोबर. वापरतो किंवा मल्चिंग पेपर, हे सगळं टेक्निकल टेक्स्टाईल आहे. अगदी स्पोर्ट्सवेअर म्हणजे आपले स्पोर्ट्समन जे कपडे घालतात, टी शर्ट असेल, ट्रॅक पॅन्ट असेल, शूज असतील, त्याचं जे फॅब्रिक आहे, कपडा आहे, ते सगळं टेक्निकल टेक्स्टाईल आहे. बुलेट प्रूफ वेस्ट वगैरे जे असतात ते पण टेक्निकल टेक्स्टाईल आहे. केवलार आहे. तुम्ही ऑटोमोबिलचं सीट कव्हर म्हटलं तर ह्याला प्रचंड स्कोप आहे. मोठ्या प्रमाणात आपण इम्पोर्ट करतो, आयात करतो. ओके देशात जर बनवलं तर एकतर परकीय चलन वाचणार आहे आणि इथे त्याला प्रचंड वाव आहे. ओके त्यामुळे टेक्निकल टेक्स्टाईलवरती आम्ही फिक्स झालो. 2019मध्ये माझ्या पत्रावर CEO MIDCला तेव्हाच देवेंद्रजींनी त्यांना रिमार्क दिले की हे प्रोसेस करा. आणि KPMG नावाची एक मोठी कंपनी आहे मल्टीनॅशनल, तिला काम दिलं रिपोर्ट बनवण्याचं. रिपोर्टही त्यांनी बनवला. दुर्दैवाने ठाकरे सरकारच्या काळात काहीच हालचाल झाली नाही. खूप पाठपुरावा केला पण त्यांनी साधी बैठक लावली नाही आणि आपलं परत सरकार आलं महायुतीचं. मग हा विषय आम्ही लावून धरला आणि आपले उद्योगमंत्री उदय सामंत साहेबांनी विधानसभेत अनाऊन्स केलं की धाराशिवला, कौडगावला MIDC टेक्निकल टेक्स्टाईल पार्क डेव्हलप करेल. ओके आता ते 250 कोटीची गुंतवणूक मी सांगितली सोलर प्लांटवर. त्याच्या बरोबरीने 24 कोटीचं रस्त्याचं टेंडर निघाले आणि आचारसंहितेनंतर आम्ही आता ह्याला अजून गती देऊ आणि एक अँकर युनिट आणण्याची आमची प्रक्रिया चालली आहे. एक मोठं युनिट आलं की मग छोटे छोटे युनिट त्याला जोडून येतील आणि तिथे त्या 1,500 एकरच्या भूभागावर 500-600 एकरचं प्युअर टेक्निकल टेक्स्टाईल पार्क आपण विकसित करू. ओके. साधारण किती रोजगार संधी उपलब्ध होतील? आमचं टार्गेट 10,000चं आहे. ओके. आणि तसंच तामळवाडी हे सोलापूरच्या जवळ आहे. तिथे 370 एकरचं भूसंपादन सुरू केलं आपण. बरं. आणि तिथल्या सोलापूरच्या उद्योजकांबरोबर माझी चर्चा झाली. 2 मीटिंग झाल्यात. साधारण 150 उद्योजक तिथे गुंतवणूक करायला लगेच तयार आहेत, कारण मराठवाड्यात त्यांना प्रचंड सवलती मिळतात. ओके. आर्थिक सवलती. ओके. म्हणजे घरापासून एक 15-17 किलोमीटरवरती फॅक्टरी असणार आणि आर्थिक त्यांना प्रचंड उपयोग होणार. शेवटी बिझनेस नफ्यासाठी करतात, तर इथे युनिट टाकलं तर नफ्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये वृद्धी होणार आहे. त्यामुळे ते तयार आहेत. मला वाटतं टेक्निकल टेक्स्टाईल पार्कच्या आधी
हे तामळवाडीचं MIDC जे आहे तिथे मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती होईल. बरं. तिथलं उद्दिष्ट आमचं 12,000चं आहे. ओके. फिगर ऐकून असं कसं होईल वाटतंय, परंतु प्रत्यक्षात तिथे स्कोप, तिथे पॉसिबिलिटीज ॲब्सोल्युटली आहेत आणि उद्योजक यायला बिलकुल तयार आहेत, ओके. कारण त्यांना त्याचा फायदा होणार आहे. ओके. तर त्यामुळे हे काही पाईप ड्रीम नाही आहे, विचारपूर्वक केलेले दोन्ही प्रकल्प आहेत. ओके. ओके. आता तुमच्या उत्तरामधून 2-3 वेळा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांच्या नावाचा हो. उल्लेख झाला. हो. असं कधीच होत नाही की म्हणजे फडणवीसांकडे बरीच कामं आणि बरेच लोक पाठपुरावा करत असतील, पण तुमचं एखादं पत्र गेलं आणि ते प्रोसेस नाही झालं, तर तुमचा तो जो स्ट्राईक रेट आहे तो खूप तगडा आहे फडणवीसांचा आणि तुमचं. तर ते बॉन्डिंग काय, कसं काय एवढं तुमचं बॉन्डिंग सगळं तयार झालं? बॉन्डिंग आहे ते खूप आधीपासूनच आहे. खूप आधीपासून म्हणजे मी राज्यमंत्री असतानापासूनच आहे. बऱ्याच वेळेस हाऊसमध्ये आम्ही दोघं तिघच असायचो. ते प्रश्न विचारायला, मी उत्तर द्यायला आणि ऑब्व्हियसली स्पीकरच्या चेअरमध्ये तालिका सभापती. तेव्हापासूनचं एक वेगळं बॉन्डिंग आहेच. आणि ती व्यक्ती अशी आहे जी जे योग्य आहे ते कोणाचाही किती विरोध असला तरी करते. ओके. म्हणजे आम्हाला जो काही अनुभव होता विरोधी पक्षाचा आमदार म्हणून, त्याच्यावरनं मी सांगतोय. आणि आता तर स्वाभाविकच आहे की प्रत्येक आपल्या महत्त्वाच्या धाराशिवच्या प्रकल्पाला त्यांचा हातभार आहे तो खूप मोठा राहिलेला आहे. ओके. म्हणजे आई तुळजाभवानीच्या मंदिराचा विषय, तिथे आपण जवळजवळ 2,000 कोटीची गुंतवणूक करतोय. बरं. आता 60 कोटीची कामं सुरू झाली आहेत. बरं. तुम्ही बघितलं असेल तर एकही कमान नाहीये आत्ता, पण आपण आता मोठी भव्य कमान करतोय, 8 कमानी करतोय आणि पूर्ण चेहरामोहरा तुळजापूरचा बदलतोय. तिथे पण आम्ही 10,000 लोकांच्या रोजगाराचं उद्दिष्ट ठेवलंय. ओके. जसं तिरुपतीला जेवण बनवणं, वाढणं, साफसफाई, सुरक्षा प्रचंड प्रमाणामध्ये त्यांनी रोजगार उपलब्ध केलाय. त्याच धर्तीवरती आपण नियोजन केलंय. ओके. आणि टप्प्याटप्प्याने ते साकारताना आपण बघू शकाल. मी म्हटल्याप्रमाणे काही कामं सुरू झालेत. मंदिराचा जीर्णोद्धार किंवा मंदिराच्या बाजूची जागा जी आहे ती मोठी करणं, अगदी महत्त्वाचा मुद्दा म्हणजे आपण लिफ्ट तातडीने बसवतोय, जेणेकरून जे वडीलधारी आहेत किंवा दिव्यांग आहेत त्यांना आईचं दर्शन सहज घेता यावं. असे म्हणजे बरेच विषय आपण मार्गी लावतोय. आणि मी सांगितल्याप्रमाणे फडणवीस साहेबांच्या सहकार्याने आणि स्वाभाविकच आहे, अजित काका तर आहेतच आणि शिंदेसाहेबही आहेत, सर्वांच्या मदतीने हे सर्व मोठे विषय जे आहेत ते बऱ्यापैकी मार्गी लागलेत. आता आम्हाला ते पूर्ण करायचे आहेत पुढच्या टर्ममध्ये आणि इतर काही गोष्टी आम्ही नियोजित केल्यात त्या देखील आम्ही हाती घेऊ. नवीन जे काही सगळे तरुण मतदार आहेत त्यांना काय सांगाल जाता जाता? मला आपल्याला आवर्जून सांगायचं आहे की मतदान तर आपण करायलाच हवं. जे योग्य उमेदवार तुम्हाला वाटतात त्यांचं तुम्ही ट्रॅक रेकॉर्ड बघा. भविष्याच्या अनुषंगाने कोण उपयुक्त आहे, आपल्या शिक्षणाच्या बाबतीत कोण खरंच काम करतंय, करू शकतंय, किंवा रोजगाराच्या बाबतीत तुम्ही म्हटला आता पिंपरी चिंचवडला किंवा पुणे मुंबईला मोठ्या प्रमाणात आमच्या भागातले तरुणी कामाच्या निमित्ताने जातात. तिथल्या लिव्हिंग कंडिशन्स ज्या आहेत त्याचा विचार केला आणि आपल्या गावी राहताना जे काही फरक आहे विचार केला तर कधीही आपल्या गावी राहणं योग्य असतं. कोविडच्या काळात आपल्याला ते बघायला मिळालं. वर्क फ्रॉम होम आपण बघितलं की बरेच जण आपल्या गावी आता काम करत आहेत. आमचा प्रयत्न काय आहे की प्रचंड प्रमाणामध्ये रोजगार निर्मिती इथेच करायची, जेणेकरून ते ब्रेन ड्रेन म्हणतात ना, आपल्याला रिव्हर्स ब्रेन ड्रेन करायचं आहे. म्हणजे आपले जे मुलं तिकडे गेलेत त्यांनी परत येऊन इथे काम करावं आणि इथले जे नवीन युवक शिक्षण संपल्यानंतर नोकरी शोधतात त्यांना देखील इथेच रोजगार मिळावा, इथेच नोकरी मिळावी, या अनुषंगाने आपलं नियोजन आहे. ओके. नाही, खरोखर, कारण जेवढी सगळी जी काय मायग्रेटेड तरुण वर्ग आहे ना सगळा, ह्या प्रत्येकाची इच्छा खरं हेच आहे की घर सोडून लांब जायचंच नाही, प्रत्येकाला इथंच थांबायचं आहे. आणि या पुढच्या सगळ्या कार्यासाठी खरोखर तुम्हाला आता वेळेचा मला अंदाज येतोय, त्यासाठी शुभेच्छा. आणि एकदा अजून या सगळ्या प्रचाराच्या दरम्यान निवांत वेळ नाही मिळणार तुमचा सगळा, पण परत एकदा संधी मिळाली तर आपण नक्कीच गप्पा मारू. आणि मित्रांनो, हे होते तुळजापूर विधानसभेचे भाजपा महायुतीचे अधिकृत उमेदवार आणि आत्ताचे आमदार माननीय राणा जगजितसिंह पाटील. आपले खूप धन्यवाद. लेट्स अप मराठीला आपण सबस्क्राईब करा आणि आमची चर्चा जरूर बघा, ही आपल्या सर्वांना विनंती.